शिमग्याला पालखी घेऊन प्रत्येकाच्या दारात जातात बरोबर. आणि मग ते पोचतं म्हणतात त्याला, म्हणजे काहीतरी मागणं मागतात आणि मग तो देवाचा प्रसाद म्हणून आंबोळ्या ओके. आणि चिकन ओके. किंवा मग काळ्या वाटाण्याची उसळ उसळ. ती आमच्याकडे फेमस आहे. बरोबर. तर ती मग सगळ्या लोकांका ती वाटतात वाटतात. आणि मग ते नाचतात, गाणी म्हणतात, असं शिमगोत्सव साजरा करतात. तुम्ही तिकडे वर जर गेलात, म्हणजे चिपळूण तालुक्यामध्ये गेलात किंवा चिपळूणच्या आजूबाजू गुहागरमध्ये गेलात, तर तिकडे गोमूचा डान्स खूप फेमस आहे. हो, हो. म्हणजे पुरुष बाईची कपडे घालून बरोबर. साडी वगैरे नेसून त्याच्यामध्ये ते प्रत्येकाच्या दारात जाऊन नाचतात. गोमूचा नाच खूप नाच. फेमस आहे. जसं आमच्या खाली तळकोकणात आलं तर दशावतारामध्ये पुरुष स्त्री पात्र स्त्री करतात. पात्र करतात. तर होळीचं कसं आहे, तर आमच्याकडे कसं आहे, म्हणजे प्रत्येकाकडे कोणाकडे 5 दिवसाची होळी असतात, कोणाकडे 9 दिवसाची असतात, तर कोणाकडे 11 दिवसाची असतात. ती प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे होत जातात. बरोबर. पण आपल्या मुंबईत कसं की आज होळी पौर्णिमा, दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे तर गावात तसं नसतं. गावात 7 दिवसाची होळी, 5 दिवसाची होळी अशी. आणि मग प्रत्येकाच्या दारात पालखी जातात. आता रत्नागिरी जिल्ह्यात तुम्ही गेलात तर ती पालखी नाचवली जातात आणि ती बघणं हे अविस्मरणीय क्षण असतात. बरोबर. डोळ्यांची पारणी फिटतात आपल्या. आणि दुसरी होळी कधी येते याची वाट बघतात लोक. मग आता तुम्ही तळ कोकणात गेलात तर आमच्याकडे राधा नाचवतात. म्हणजे राधा कृष्ण, मग त्याच्यावर वेगवेगळी पात्र सोंगा घेतात आणि ती सोंगावर नाचतात. बरोबर. आमच्याकडे नेरूर नावाचं एक गाव आहे. ओके. म्हणजे आता जगात प्रसिद्ध आहे नेरूर, कलेश्वर आमचो देव. त्या नेरूरमध्ये ना स्पर्धा असतात. म्हणजे मोठे मोठे चित्ररथ असतात, त्याच्यावरती राक्षस असतात, त्याच्यानंतर दशावतारातलो राजा असतात किंवा अजून वाघ असतात, सगळे वन्य प्राणी असतात ना, ते सगळे असे त्याच्या ह्या करतात, म्हणजे चित्ररथ सजवतात. बरोबर. ते लोक चेहऱ्यावरती तसे लायतात आणि एका विशिष्ट पद्धतीत गाणी म्हणून त्याच्यावर नाचलं जातं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबवर टाकलास समजा तर तुमका मिळत, तर तो खूप मोठ्या प्रमाणात असतात. मग ते स्पर्धा असतात त्यांची, रॉम्बाट स्पर्धा म्हणतात त्याला. बरोबर. तर दोन्हीकडचे म्हणजे जरी उत्सव सेम असलो, सारखं असलो तरी परंपरा वेगळी. पण एक वैशिष्ट्य सांगतोय मी, म्हणजे साकवच्या निमित्तानं आपण आता बोलतो. साकव ही अख्खी मालवणी सिरीज आहे. बरोबर. प्रत्येक पात्र मालवणी बोलतात. त्याच्या खाली जे कमेंट आहेत ते असे आहेत की म्हणजे अस्खलित मालवणी, शुद्ध मालवणी आणि प्रॉपर मालवणी बोलणारे सगळे कलाकार आहेत. बरं. आता साकव ही वेब सिरीज ज्यांच्यानी बनवली, इट्स मज्जावाल्यांनी, ते तर महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत बिचारे. म्हणजे ते मालवणी नाही. इट्स मज्जाची काय म्हणतात ती सर्वा अंकिता लोखंडे, ती पण मालवणी नाही. त्यांचं प्रोडक्शनवाला विनीत पवार म्हणा आमचा मित्र, तो पण मालवणी नाही, साताऱ्याचो. म्हणजे माका काय म्हणायचं की पश्चिम महाराष्ट्रातली, विदर्भातली ही सगळी लोक एकत्र येऊन ह्यांच्यानी एक मालवणी सिरीज बनवणं, ह्या म्हणजे फार मोठं काम झालं. मोठी गोष्ट आहे. आणि बनवल्यानंतर प्रत्येक पात्र जोखून त्याची ऑडिशन घेऊन तो मालवणीच होय, कारण भाषेची आणि त्या मातीचा जो वास आहे ना, सुगंध, त्याच्यापासून लांब नाही गेला पाहिजे आपला सब्जेक्ट. बरोबर. ह्या सगळ्याचा विचार करणारी ही लोक, यांना मी खूप धन्यवाद देते, कारण यांनी माझ्या मालवणी भाषेत सिरीज बनवले आणि ती सुपरहिट आहे आता. म्हणजे मी माझ्या आयुष्यात खरं सांगू का, प्रामाणिकपणे सांगते, कारण मी स्पष्ट बोलण्यासाठी खूप फेमस आहे. तर माका इतको रिस्पॉन्स ना आतापर्यंत खयच्याच प्रोजेक्टचं योग नाही. बरोबर. इतको जबरदस्त रिस्पॉन्स आहे. म्हणजे लोकांना इतकी मालवणी आवडता. काही लोकांनी तर असं लिहिलं नाही की कंडक्टर आणि ड्रायव्हर बोलत होते ते आम्हाला भाषा नाही कळली, पण त्यांचे इमोशन्स कळले, त्यांना काय सांगायचं आम्हाला कळलं, म्हणून आम्ही परत बघितलं. म्हणजे माझी मालवणी भाषा परत परत बघूक लावणार, ती ऐकाक लावणार, त्याच्यावरती लोकांना प्रेम करूक लावणार. लोक प्रेम करतातच माझ्या मायबापाचे प्रेक्षक. पण ह्या सगळं शिवधनुष्य म्हणा किंवा हो व्हिडिओ उचलल्याबद्दल इट्स मज्जाचे खूप खूप आभार. खूप मोठं काम केलेलं आहे. आणि आम्ही असं पण ऐकलंय की शूटिंग दरम्यानचे किस्से की आजूबाजूचे सगळेजण तुम्हाला कोकणातलं असल्यामुळे लोक प्रेम करत होतो. एक किस्सा सांगतोय तुमका. एकदा काय झालं, आम्ही जे इंटिरियरला शूट करव ना, म्हणजे आम्ही आता समजा आमचं शूटिंग चालू आहे, तर तिथून साधारणपणे 2 किलोमीटरपर्यंत काय नाही, खायला पाहिजे असेल, प्यायला पाहिजे, चहा पण नाही. मग हे लोक आमचे थर्मास बिरमास घेऊन, पण अप्रतिम व्यवस्था होती. म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ होती, राहण्याची मस्त होती. तर एकदा काय झालं, आम्ही ज्या साकवावरती माझा आणि माझ्या मुलाचं म्हणजे श्रेयस काटकर आमच्या दोघांचं सीन, तर तिकडे जास्त आम्ही 3-4 वेळा जाऊ ना. तर
तिकडे गेल्यानंतर असं आलं चहा संध्याकाळी 4 वाजता चहा मग आता करायचं काय बरं. तिकडे कपडे चेंज करायला असं काय नव्हतं ना की व्हॅनिटी लावणार, जागाच नव्हती. कदाचित त्यांनी लावली पण असती, पण ते रस्ते ती पायवाट असं आम्ही जाऊन करायचो. आणि मग एका घरात आम्ही चेंज करायला गेलो. अरे या मो करा मो चेंज असं. मग ते आमच्याकडे कोकणात पद्धत आहे, तुम्ही कोणाही गेल्यानंतर चहा घेतालास आदरातिथ्य होतं. असा पहिला विचार. तर मी म्हटलं आम्ही दोघंच नाही, अजून एक 5-6 असत. मग त्यांनी ना 8-10 चहा, मग मी अंकिता मॅडम, त्याच्यानंतर विनीत बेलन, जे कोण आहेत ते या. मग ते आमचे योगेश भाऊ साऊंडवाले वगैरे आले. तर तोपर्यंत आर्ट डायरेक्टरचं काम चालू होतं, बरं. सेट आणि हे चालू होतं. तर म्हणजे आम्हाला वेळ होता थोडा. मग आम्ही तिकडे गेलो. नाही तर कसं ही मुलाखत समजा आमच्या मालकाने बघितली तर म्हणून तुम्ही टाइमपास करू गेलात का शूटिंग करू गेलात म्हणून सांग. तर मध्ये वेळ होता आमका. आम्ही गेलो होतो. त्यांनी शेंगदाण्याचे लाडू, खडखडेला, हां खडखडे लाडू, त्याच्यानंतर फरसाण आणि अजून काहीतरी आणि चहा 8-10 जणांका आमका दिल्याने. तर आमची ती अंकिता मॅडम एकदम शॉक झाली. अरे हे कसं काय? तर म्हटलं आमचा कोकण असा, यावा कोकण आपला असा. ही कोकणातली एक आदरातिथ्याची पद्धत आहे प्रत्येकाकडे. म्हणजे कोकणात असे बरेचसे ना म्हणजे आता होळी विचारलात म्हणून सांगतो. होळीच्या वेळेला काही ठिकाणी असे खूप मोठे उत्सव असतात. म्हणजे देवाचं प्रतिष्ठापना असते होळीची, तर खूप लोक असतात. त्याच्यात ना एक सांगेली नावाचं गाव आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये, माझ्या मामांचं गाव आहे. त्या गावामध्ये देव त्या दिवशी प्रतिष्ठापना होते, आदल्या दिवशी होळीच्या, म्हणजे होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी होळी पौर्णिमा. तर तिकडे असं आहे की किती लोक आली. म्हणजे समजा आता माझ्या दारात एखादा माणूस आला ज्याची माझी ओळख पण नाही, त्याने माझ्या दारात आणून त्याची ते बोचकं ठेवलं की तो माझा पाहुणा झाला 2 दिवस. मग त्याचं खाणं पिणं सगळं आपण करतो. हां, हे म्हणजे होळीचं झालं. आता आपली आंगणेवाडी आहे, भराडी आई. बरोबर. भराडी आईला पण सेम आहे. तुम्ही कोणाच्याही दारात जाऊन बसलात ना तर ते तुम्हाला चहा देणार. बरोबर. त्याच्या ऐपतीप्रमाणे जे काय आहे ते घरात बनवलेलं असेल तर ते देणार, लाडू देणार, चहा देणार. ही कोकणातली आमच्या पद्धत आहो की कोणाही इलो ना तरी. म्हणजे मी कधी कधी म्हणते आमच्या खिशात 2 रुपये नसतील, आम्ही कर्ज काढू पण गणेशोत्सव साजरा करू. म्हणजे ह्या भावनेने वागणारी कोकणातली माणसं. बरोबर. आणि तोच सिरीजमधला तो क्षण खूपच हळवा आहे. म्हणजे तुम्ही गणपती पेंट करत असता, रंगवत असता, आणि त्या तुमच्या मनातल्या भावना ज्या बाहेर येतात. तर तुम्हालाही असं कधी गणेशोत्सवाला अनुभव आले असतील तर ते आम्हाला ऐकायचे आहेत. नाही, 100% म्हणजे माझ्या आठवणी आहेत त्या. मी लहान असताना आम्ही शाळा कधी सुट्टे आहे आणि गणपतीची शाळा म्हणतो ना ते आपण जे बनवतात त्याला, बरोबर, शाळेच्या पाठी जाऊन आपण कधी बसतो बघत. बरोबर. मग ती माती, चिनी माती आणणं, ती तुडवणं, मग ती बाजूला करणं, मग त्याच्यातनं त्या मूर्त्या घडवणं. किंवा मग काही गणपती हाती असतात, हातान बनवलेले, आणि काही आयटीतले म्हणतो आपण. आयटीतले म्हणजे साच्यातले. टिपिकल शब्द आईट, म्हणजे एका आयटीतले गणपती असं म्हणतो ना, तसं ते साच्यातले गणपती. त्याचा बघण्याचा सुख आम्ही अनुभवला ना आमच्या पिढीन. म्हणजे आता पण लोक बघत असतील, पण आता कसा मोबाईल आणि ह्याच्यामुळे मैदानी खेळ असतील किंवा हे असे जे छंद आहेत आमच्या वेळचे ते थोडे कमी झालेत मुलांचे. तर ते माझ्या घरी पण गणपती येतात ना, त्यामुळे गणपतीचा जो सुख आहे म्हणजे गणपतीची भजनं रात्रीची होतात. हां, म्हणजे रात्रीची भजनाला गेल्यानंतर आता काय होता, गणपती जेव्हा येतात तेव्हा ती सराय असतात ना, म्हणजे तेव्हा ती काकड्या बिकड्या लागलेल्या असतात, म्हणजे तवशी वगैरे, ती रात्रीची चोरणे ही जी मजा असते. किंवा गणपतीची एक माटवी असते, आम्ही माटी म्हणतो. गणपतीच्या वर असा चौक मांडव असतो. हा, म्हणजे डेकोरेशनचा एक प्रकार झाला. पूर्वी बाकी काही डेकोरेशनच नसायचं ना पूर्वीच्या काळात. मग पूर्वीच्या काळात कसं की बाहेरून हे आणायचे, रेवो म्हणतात तो, म्हणजे खालचा. मग तुम्ही जर कोकणात गेलात तर वरती समजा पिवळं पट्टो असत, तर खाली एक असं ब्राऊन पट्टो. बरोबर. तर ती माती आणायची पूर्वी लोक, फार पूर्वी, म्हणजे पूर्ण नैसर्गिक. हा, नैसर्गिक खाणीतनं माती, ती माती, तो चुना, ते मिक्स करून मग तो कलर काढायचा. गणेशोत्सव म्हणजे उत्सवच असतो आमच्याकडे.